असेल. मग त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी म्हणजे आमचे संस्थापक डॉक्टर शशी पाटील त्यांनी 1972-73 मध्ये या गोष्टीला सुरुवात केली. आता हे शिवांबूकडे कसं वळले हे सुद्धा एक थोडंसं मनोरंजक आहे. कारण हे पूर्वीचे वैद्य ठीक आहे, खेडोपाडी जाऊन प्रॅक्टिस करणं, 30-30 औषधं, 30-30 इंजेक्शन देणं हे चालू होतं. आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की माझ्याकडे अशी काहीतरी जडीबुटी असली पाहिजे, असं काहीतरी संजीवनी असली पाहिजे की एकदा दिलं की लोकांना कायमचं बरं झालं पाहिजे. त्यांना नेहमी वाटायचं मला असं काहीतरी संजीवनी मिळाली पाहिजे. पण ज्या घरामध्ये ते राहत होते त्या घरमालकीला मूलबाळ होत नव्हतं. सगळ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांचं म्हणणं होतं की या आयुष्यात ह्या बाईला काही मूलबाळ होणार नाही आहे, त्यांनी बेटर आहे की दत्तक घ्यावं आणि पुढचं आयुष्य जगावं. आणि मग यांनी पण सांगितलं बाबा हे करायला पाहिजे, तुम्ही दत्तक घ्या. पण 7-8 महिने निघून गेले आणि घरमालकीनीमध्ये तिच्या तब्येतीमध्ये फरक दिसायला लागला. मग बाबांनी घरमालकांना विचारलं की बाबा काहीतरी वहिनींमध्ये फरक दिसतोय, तुम्ही काय केलंय सांगा. तर ते म्हणाले गेली 3 महिने झालं हिला पाळी आलेली नाही आहे आणि मासिक पाळी बंद झाली आणि ही गरोदर आहे, प्रेग्नंट आहे. मग त्यावेळेला त्यांना आश्चर्य वाटलं, तुम्ही काय केलं, कुठलं औषध घेतलं. तर ते म्हणले औषधाचं नाव तेवढं विचारू नका, आम्ही तुम्हाला सांगणार नाही. का सांगणार नाही तुम्ही, मला तर तुम्ही सांगितलं पाहिजे. नाही तुम्ही गावात सांगितलं तर आमची चेष्टा होईल. अरे मग आता चेष्टा करण्यासारखं असं औषध काय आहे. मग त्यावेळेला खोदून विचारलं गेलं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोल्हापूर जवळ एक कण्हेरी मठ आहे, तिथे काडसिद्धेश्वर महाराज आहेत, जागृत महाराज आहेत. तुम्ही सगळ्या डॉक्टरांनी हात वर केल्यावर आम्ही महाराजांच्याकडे गेलो होतो. महाराज म्हटले की तुझ्या आयुष्यामध्ये मूलबाळ आहे, मी सांगतो तो प्रयोग कर. आणि तो प्रयोग आम्ही गेली 7-8 महिने झालं करतोय आणि त्याच्याने ती गरोदर राहिली, ती प्रेग्नंट आहे आणि आम्ही खूप समाधान. मग ते म्हणाले तुम्ही मला सांगायला पाहिजे. मग त्यांनी एक अट घातली, गावात कोणाला बोलायचं नाही, ठीक आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही दोघं पती पत्नी सकाळी उठल्या उठल्या सकाळचं पहिलं स्वामूत्र आम्ही पितोय, गेली 8 महिने झालं आणि त्याच्यामध्ये जो काही इम्बॅलन्स होता तो निघून गेलाय आणि असं झालंय. आता पहिल्यांदा ज्या वेळेला कोणी असं ऐकतं त्यावेळेला तो अंधश्रद्धा म्हणून चेष्टेवर करून हसून त्यांनी घालवलं. माझे बाबा म्हणाले अरे काय कुठल्या महाराजांना काय भेटता आणि असं काहीतरी अघोरी करता, म्हणून ते परत आले होते. त्यांनी विचार केला, चिंतन मनन केलं, जर हे महाराजांनी सांगितलं असेल तर निश्चितपणे काहीतरी सत्य असलं पाहिजे. ते स्वतः पुन्हा गेले, त्यामुळे म्हटलं मला महाराजांना भेटायचं. ज्यावेळेला महाराजांच्याकडे हे सगळेजण पुन्हा गेले त्यावेळेला महाराज सुद्धा खुश झाले की बाबा एक डॉक्टर येऊन ह्या उपचार पद्धतीबद्दल जाणून घेऊ इच्छितोय. त्यावेळेला एक वॉटर ऑफ लाईफ म्हणजे एक जॉन डब्ल्यू आर्मस्ट्रॉंग नावाचा एक इंग्लिश लेखक होता, त्यानं लिहिलेलं एक पुस्तक आहे वॉटर ऑफ लाईफ, म्हणजे जीवन देणारं जल. आणि ते त्यांना वाचायला दिलं आणि समुद्र चिकित्सेची सगळी माहिती जवळजवळ 1-2 तास तिथं रंगली आणि त्यातून मग माझ्या बाबांनी बोध घेतला आणि तिथून सुरुवात झाली. मग असं